मित्रांनो, आज आपण ब्लॉग सुरू करतोय यामा 135 चे रेस्टोरेशनचे पूर्ण आपण ब्लॉग घेणार आहोत। तर आता ही जी गाडी तुम्हाला असते ती दिसते 1998 चं मॉडेल आहे। तर हिला आपण संपूर्णपणे रेस्टोरेशन करणार आहोत। जसं सीट टँक झाली, हे पॅनल झाले, सगळे कलर वगैरे सगळं नवीन सामान करणार आहोत। तर सामान मध्ये किती खर्च लागतो, काय लागतो, आपल्याला किती कॉस्ट येते आणि त्याच्यानंतर जी आपली लेबर चार्ज आहे, पार्ट्स कितीचे येतात, हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि तुम्ही सबस्क्राइब टू माय चॅनल। यूट्यूबची जी लिंक आहे, हे फुल व्हिडिओ यूट्यूबवर मिळणार आहे तुम्हाला। यूट्यूबची लिंक हे कमेंटमध्ये पिन केलेली आहे, त्याच्यावर एकदा नक्की चेक। तर या पद्धतीचे रेस्टोरेशनसाठी तिची कंडिशन आहे मित्रांनो। हा बघू शकता तुम्ही, इथं गंज लागलाय, त्याच्यानंतर या नंबर प्लेट्स वगैरे खराब झाले आहे। हे टँकला थोडा टेंट्स वगैरे आहे या ठिकाणी, पॅनल खराब झाले, कलर सोडला आहे, त्यानंतर चेन गार्ड वगैरे सगळे खराब झाले, साडी गार्ड रस्टेड आहे, इंडिकेटर्स वगैरे तुटले आहे त्याचे, हे सायलेन्सर आहे, हे वेल्डिंग वगैरे मारले आहे, आधीच ऑनर ने आपण आपली सेकंड परचेस केली आहे, रस्टेड आहे पूर्ण स्पोक्स वगैरे, रिम गॅस कंडिशन, त्याचं पॅनल नाही आहे, हे इंजिन कंडिशन आहे। एकदा तुम्हाला गाडी चालू करून दाखवतो। तर मित्रांनो, गाडी चालू करून दाखवतो तुम्हाला। एक सिंगल किक स्टार्ट आहे मित्रांनो, गाडी बघू शकता आपण। तर मित्रांनो, गाडीबद्दलची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब नक्की करा। जर तुम्ही यूट्यूबला बघत असाल त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर असेल तर तुम्हाला लिंक बायोमध्ये आहे, किंवा मग तुम्हाला गाडीचं संपूर्ण रेस्टोरेशन तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो बघायला। तर चॅनलसोबत नक्की जोडून राहा आणि लिंक दिलेली मित्रांनो कमेंटमध्ये पिन केलेली आहे, नक्की पूर्ण व्हिडिओ बघत राहा। डेली ब्लॉग्स मी टाकणार आहे मित्रांनो ह्याचे, गाडी किती रुपयात बनते सगळं तुम्हाला डिटेल मिळणार आहे मित्रांनो। अशा नवीन व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो नक्की करा। थँक्यू।